हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण एक जरासा वेगळे विषयावर बोलूया. विनिंग इन ॲडवर्स सिच्युएशन इज सक्सेस. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपलं जीवन म्हणजे संघर्ष आहे. इथे खूप कष्ट आहे, दुःख आहे, पण सुख पण आहे, आनंद पण आहे. आपण असे संघर्षातनं कसं बाहेर पडतो? परिश्रम करतो, पेशन्स असते आपल्याकडे, चिकाटी असते, परसिस्टन्स. हे सगळे गुण आपले वापरून आपण नंतर आपल्याला हवं ते मिळवायला पुढे सरकतो. रोजचं काम सुद्धा आपण ठरवल्याप्रमाणे होते का? नाही, कित्येक वेळेला होत नाही. आपण घर बांधायचं म्हणतो, घर बांधतो, अगदी सुंदर घर बांधतो. काय होते मग? मुलं आपली शिकून परदेशात जातात. दोघंही एकमेकांबरोबर असतात, नवरा बायको तोपर्यंत राहू शकतात. पण आयुष्यात आपल्याला माहित आहे, कधी ना कधी साथ सोडावी लागते. एक कोणतरी पार्टनर गेल्यावर एका व्यक्तीला त्या घरात राहायला नको वाटते. एवढेच काय, माझे मैत्रिणीचं उदाहरण सांगते. मला त्यांचं मार्केटात हॉटेल होतं, खूप मोठं हॉटेल. म्हणजे मोठं म्हणजे खूप माणसं यायची, गर्दी असायची, जागा थोडी होती. म्हणून त्यांना वाटलं जागा अपुरी पडते, आपण खूप मोठं हॉटेल बांधूया. म्हणून ते तिथे गावात एक अर्धा किलोमीटर लांबवर, अगदी जवळच मोठं घर बांधलं. धाकटे मुलीचं नाव दिलं त्या हॉटेलला. वर आपली राहायची व्यवस्था पण केली. अहो, एवढं सुंदर घर बांधलं होतं. मला ते नेऊन दाखवलं होतं. तळघर, सगळं सामान सुमान ठेवायला, नंतर हॉटेल, नंतर त्याचे वर त्यांचं घर आणि स्विमिंग टँक तिथेच, आणि सगळ्या बेडरूम्स, सगळ्या अटॅच्ड मास्टर बेडरूम्स. त्या म्हणाल्या, अहो उद्या जावई वगैरे आले की पाहिजे ना. म्हणजे बघा किती उत्साह असतो. पण काय झालं, मार्केटातलं त्यांचं दुकान एवढं धोधो चालायचं, पण इथे तेच माणसांना तोच स्टाफ घेऊन हॉटेल चालू केलं की हॉटेल काही चाले ना. नंतर त्यांना तर हॉटेल बंद करून गावाकडे जाऊन ते हॉटेल चालवतात. म्हणजे मनासारख्या सगळ्या गोष्टी होतात असं नाही. लग्न आपण मनासारखं ठरवून किंवा अरेंज करून सगळे पसंतीनं करतो, पण पुढे त्यांचं ठरतेच असं आहे का? किंवा पुढे त्यांचं असंच सुखानं जाते असं होते का? नाही. त्यामुळे हे सगळ्याला काय पाहिजे? आपल्याला कंट्रोल ओव्हर थिंकिंग पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती कितीही असू देत, त्यातनं संघर्ष करून आपल्याला पुढे जायला यायला पाहिजे. नाहीच बरीच लोक काय करतात माहितीये का? नुसतं बडबड 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 करतात. व्यर्थ आपलं सगळा वेळ का नाही लोकाबद्दल, ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दल बोलणे घालवतात. राजकारण असेल, समाजकारण असेल, काही असेल, हे सगळं आपली बडबड सोडून आपण काय करायला पाहिजे? आपले कार्यात मग्न व्हायला पाहिजे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नो पेन नो गेन. म्हणजे कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. आणि ह्याच्याशिवाय आपण जिद्द बाळगायला पाहिजे. जे आपण हरवले, घालवले, तर शोधून काढायला पाहिजे. आणि ज्या जागी आपण हरलो, ते जागेवर आपण जिंकून दाखवायला पाहिजे. ही हिम्मत आपल्यात असायला पाहिजे. आता
ह्याच्याशिवाय ज्या गोष्टींना तोंड द्यायला आपल्याला यायला पाहिजे, ऍडव्हर्स कंडिशन असतील. सपोज मुंबईचे लोकलचे प्लॅटफॉर्मवर तुम्ही उभं राहावा. तुम्ही असं ठरवलात गर्दी कमी झाल्यावर मी चढतो. शक्य आहे का हो? नाही. रात्रीपर्यंत तुम्ही तिथेच उभं राहिलेले असाल. तुम्हाला खाली म्हणजे रिकामी गाडी मिळणारच नाही. त्यामुळे हे आलेल्या गोष्टींना प्रतिकूल परिस्थिती असेल तोंड देऊन आपण पुढे सरकायला पाहिजे. आता आपले सोन्याचे दागिने बनवतात. तुम्ही बनवले का सोन्याचे दागिने? सोनार कसं बनवतो ते सोनेला कशा कशातनं जावं लागते हो. नंतर तो दागिना होतो. तेवढे किमती देऊन लोक घेतात. इन द सेम वे लोखंडी हत्यारं पण तशीच. आपल्याला माहित आहे लोहार कसं बनवतो. कष्टाशिवाय म्हणजे कोणालाही काही मिळत नाही. किती कष्ट परिस्थिती असू देत, किती प्रतिकूल परिस्थिती असू देत, आपल्याला पुढे जायची ताकद पाहिजे. आणि आपले कष्टाचे परिस्थितीत ऍडव्हर्स कंडिशन मध्ये पण जो माणूस पुढे हिमतीनं जातो का नाही तोच जिंकतो. अहो आपल्याला का नाही वाघाचं दूध आणण्याचं सामर्थ्य पाहिजे. वाघाचं दूध आणायचं सामर्थ्य पाहिजे. त्याच्याशिवाय लोखंडाचे चणे सुद्धा चावून खायचं सामर्थ्य पाहिजे. हे आपण लहानपणीपासून मुलांना शिकवायला पाहिजे. आमची आई आम्ही लहान असताना कायम म्हणायचं, हे वय तुमचं दगड खाल्लं तरी पचवायचं वय आहे हे म्हणून. म्हणजे काय, ह्या वेळेला आपल्याला हे सगळं पचवून पुढे जायला पाहिजे. नाही तो असं करतो, हे कठीण आहे, कसं करू, नाही चालणार. ह्या परिस्थितींना तोंड द्यायचं आणि सरळ पुढे जायचं. हे सगळं करताना तुम्हाला टीका करणारे, नावं ठेवणारे खूप लोक भेटतील. त्यांना त्यातलं काही माहीत नसते, ते काही केलेलं नसते, ते शून्यातच आहे, तिथेच आहेत. ते काही पुढे सरकत नाही, पण दुसऱ्याला मात्र नावं ठेवण्यात ते खूप हुशार असतात. त्यामुळे ऐकलेलं एका कानानं ऐकायचं आणि दुसरे कानानं सोडून द्यायचं. आणि पुढे ठेवलेलं पाऊल कधी मागे घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहित आहे हे सगळं करताना आपलं मन कधी कधी चंचल होईल. कधी कधी तुम्हाला नको हे सगळं सोडून देऊ बाबा, मला जमणार नाही असं वाटेल. पण असं वाटलं तरी तेवढे पुरता ठीक, जरा ग्लासभर पाणी प्या, 2 पावलं चालून या आणि परत जे काही तुम्ही करता ते काम करायला पुढे जावा. अहो ऍडव्हर्स परिस्थिती किती असू देत. आता MPSC UPSC वगैरे करणाऱ्या मुलांना सगळं काही सहज मिळत असते का हो? नाही. कित्येक वेळा बंद असतात, त्यांना जेवायला सुद्धा मिळते का? नाही. मग काय बिस्किट मॅगी काही असलं की खाऊन राहावं लागते. घरची आठवण येत असते भरपूर. तरी पुढे सरकायचं असलं तर हे सगळे ऍडव्हर्स कंडिशन, प्रतिकूल परिस्थितीला जिंकून पुढे जाणं म्हणजे यश तुम्हाला खात्रीनं मिळते. कधी कधी मी म्हटल्यासारखं मनाला विचार येतील, नको बाबा हे सगळं सोडून देऊया, कशाला पाहिजे. पण असं सोडून देऊन काय होणार? कुठलं सोडून देणार तुम्ही? किती कामं चालू करून सोडून देणार? हा विचार करा ना. त्यामुळे जे तुमची आवड आहे, तुम्हाला जे
करायचं आहे हे तुमचं दृढ निश्चय आहे, तर करायला किती कठीण परिस्थिती आल्या तरी पुढे जात राहायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, आता आपली पोरं फॉरेनला जातात, तिथे राहतात, तिथे सगळं त्यांना इझिली अवेलेबल होते असं वाटते? नो, थोड्या वर्षानं होत असेल, पण इन द बिगिनिंग त्यांना खूप गोष्टींना सामोरी जावं लागते. हे सगळ्यातनं पार करूनच ते पुढे जातात. त्यामुळे आजपासून आपण ठरवूया, जे कठीण परिस्थिती येतील, ज्या अडचणी येतील, येऊ दे, देव माझी परीक्षा घेतो म्हणायचं आणि पुढे जात राहायचं. आणि जे काही तुमचं दृढ निश्चय आहे तो निश्चय आपण साधायचा. हेच यश असते. यश कुणालाही असं बसलेल्या ठिकाणी येऊन मिळत नसते. प्रत्येकाच्या अडचणी, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. ते लोक ते सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करून पुढे जातात. माझे ओळखीचे एक डॉक्टर आहेत, खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत मुंबईचे. ते सांगायचे, सांगलीहून गेलेले ते. पहिल्यांदा त्यांना राहायला जागा सुद्धा नव्हती, फुटपाथवर झोपलो होतो, बिस्किटं खाऊन राहिलो होतो म्हणाले. आज आता खूप मोठे झालेत ते. पण ही परिस्थिती प्रत्येकाला इन द बिगिनिंग म्हणजे वेगवेगळ्या रूपानं येत असेल. त्यामुळे हे परिस्थितीचा हार मानायची नाही, संघर्ष करून पुढे जायचं, तरच यश आपली पाठ थोपटायला तयार असते. अच्छा, हॅव ए गुड डे.